नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदाचा जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल एक भव्य दिव्य असं मौजे रेटरी धरण या ठिकाणी मैदान पार पडलं. या मैदानाचा प्रथम क्रमांक घोटचा सर्जा आणि लखननं मिळवला. या मैदानामध्ये आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बाकासूर देखील मित्रांनो पळण्यासाठी गेलेला. गटाला अतिशय सुंदर असं स्पीड लागलं. सेमीला थोडक्यात पराभव झाला मित्रांनो. थोडक्यात म्हणजे खूप थोडक्यात. सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या आणि या बाकासूरच्या सेमीमध्ये खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप कळवणकरांचा लक्ष्मणराव यांनी बाजी मारली मित्रांनो. तर मित्रांनो, असो हार जिती होत असते, हार झाली म्हणून थांबणार नाही. तर आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बाकासूर कोणत्या मैदानात पळेल आता? कालचं मैदान झालंच आणि आता कोणत्या मैदानात पडेल याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. तर मित्रांनो, आपला लाडका बाकासूर उद्या पाळणार आहे. तर हे उद्या मैदान नक्की कोणतं आहे? तर मित्रांनो, बाकासूरसाठी होम ग्राउंड असलेलं मैदान म्हणजे भुकुम आंग्रेवाडी. या ठिकाणी आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बाकासूर 100% पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. हे मैदान ओपनचं मैदान असून या मैदानात अनेक रथी उपस्थिती दाखवतील आणि मैदानाची शोभा वाढवतील. तर मित्रांनो, या मैदानामध्ये प्रथम क्रमांक 1 लाख आहे, द्वितीय 81,000, तृतीय 61,000, चतुर्थ 51, पंचम 41, सहावं 31 आणि सातवा 11,000 रुपये, सातवं 21,000 रुपये अशी या मैदानाची बक्षीस रचना आहे. अतिशय सुंदर अशी बक्षीस रचना आहे. हे मैदान आई पद्मावती उत्सवानिमित्त भव्यदिव्य असं महाराज केसरीचं हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका द्वादशम हिंदकेसरी बाकासूर उपस्थित राहणार आहे आणि मैदानाची शोभा वाढवणार आहे. या मैदानात क्वार्टर फायनल देखील आहे मित्रांनो आणि क्वार्टर फायनलसाठी 1 ते 7 बक्षीस LED TV आहे मित्रांनो. या मैदानात मेगा फायनल देखील संपन्न होणार आहे आणि या मेगा फायनलचे बक्षीस आहे प्रत्येकी 1 ते 7 बैलगाडी मालकांना सायकल बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. अतिशय सुंदर अशी बक्षिसाची रचना आहे आणि या मैदानात बाकासूर आपल्याला 100% पाहताना पाहायला मिळेल. बाकासूरच्या दावणीचा वादळ देखील या मैदानात पाळताना पाहायला मिळेल. महाराज मित्रांनो कालच पळाला आहे. महाराजची पळण्याची शक्यता कमी आहे. बघूया कोणकोणते नंदी या मैदानात पाळण्यासाठी सज्ज होतात. तर मित्रांनो, नक्कीच बाकासूरचा पहिरा कोण, बाकासूर कोणत्या गटात पाळणार याची देखील अपडेट आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.